प्रियजन हो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हाला प्रेमाच्या शुभेच्छा। सगळं छान आहे का? आम्ही छानच आहोत, पर तुम्ही पावसात उभे आहात असं का? होय, पाऊस पडत असल्यामुळे हे महत्त्वाचं ठिकाण आहे, म्हणून छत्री धरून का होईना मी तुमच्याशी बोलायला इथे उभा आहे। हे इंग्लंड देशातील ब्रिस्टल नावाच्या शहरात असलेल्या एका इमारतीचं दृश्य तुम्ही पाहत आहात। हे लंडन महानगरापासून सुमारे 200 किलोमीटर अंतरावर असलेलं ब्रिस्टल नावाचे शहर आहे। मागे दिसणारी ती इमारत पाहिलीत का? किती भव्य आहे ना? ही सुमारे 150 वर्षांपूर्वी बांधलेली एक अनाथालयाची इमारत आहे। जॉर्ज मिलर नावाच्या एका देवमाणसाने विश्वासाने या शहरात रस्त्यावर अनाथ म्हणून फिरणाऱ्या मुलांची जबाबदारी घेतली आणि त्यांची काळजी घेण्यास सुरुवात केली। परमेश्वराने त्यांना या मुलांबद्दल दृष्टी दिल्यामुळे त्यांनी अनाथ मुलांची जबाबदारी घेतली, त्यांना अन्न दिले, शिक्षण दिले आणि त्यांना चांगले जीवन मिळवून देण्याचे कार्य पूर्ण केले। जर्मनी देशात जन्मलेले ते मिशनरी म्हणून इंग्लंडमध्ये आले आणि येथे एका चर्चमध्ये प्रचारक म्हणून सेवा करत असताना हे घडले। यानंतर इंग्लंड भरून अनाथालयासाठी मुले आणायला सुरुवात केली। ही सर्व अनाथ मुलेच होती। यात तुम्ही आता मागे पाहत आहात तशीच अशा 5 इमारती त्यांनी त्या काळात 1800च्या दशकात बांधल्या आहेत। एकाच वेळी 2000 पेक्षा जास्त मुले तिथे ठेवली जात होती। आवश्यक अन्न, कपडे सर्व काही पुरवून त्यांना शिकवून वाढवले आहे। कधीच कोणाकडून देणगी मागितली नाही, फंड रेजिंग केले नाही। फक्त परमेश्वराकडे प्रार्थना करून विश्वासाने मागून मिळवून हे सर्व चालवले आहे। हाच खरा विश्वास आहे। त्यांना विश्वासाचा वीर असं एक नावही दिलं गेलं आहे आणि खंच ते एक विश्वासाचा वीर म्हणून सिद्ध झाले आहेत। त्यांच्या निधनानंतरही 50 वर्षे हे सेवा कार्य सुरू राहिले आहे। नंतर इंग्लंड सरकारनेच मुलांची जबाबदारी घेतल्यामुळे हे थोडं थांबवण्यात आलं। आज या इमारतीत एक कॉलेज चालते। त्या काळी ही इमारत किती मोठी होती याचा विचार करून बघा। इतका सगळं त्यांना कसं शक्य झालं, तर त्यामागचं एक मुख्य कारण म्हणजे त्यांनी बायबलमधील वचनांवर विश्वास ठेवला आणि बायबलमधील देवावर विश्वास ठेवला। त्यांनी देव खराच आहे यावर विश्वास ठेवून प्रार्थना केली आणि एवढं मोठं कार्य साध्य केलं। तुम्हीही विश्वास ठेवला तर साध्य होईल। प्रभूवर विश्वास ठेवून, तो खरा देव आहे, तो चमत्कारांचा देव आहे यावर विश्वास ठेवून प्रार्थना केली तर तुम्हालाही चमत्कार मिळू शकतात। आज माझ्यासाठी कोणतं वचन ठेवले आहे असं वाटते का? स्तोत्रसंहिता 119 वचन 92 मध्ये वचन असे आहे की तुझ्या नियमशास्त्रात मला आनंद नसता तर माझ्या दुःखात माझा अंत कधीच झाला असता। वचन हेच माझं आनंदाचं कारण आहे। हे नसतं तर मी दुःखात बुडून गेलो असतो। हे वचन आपल्याशी बोलतं, आपल्याला दिलासा देतं, आपल्याला बळकट करतं आणि विश्वासात दृढ उभं करतं। वचनातील देव कसा आहे हे समजून घेण्यासाठी हे वचन खूप महत्वाचं आहे। जॉर्ज म्युलर यांनी हे बायबल 200 वेळांपेक्षा जास्त वाचून पूर्ण केलं आहे। उत्पत्तीपासून प्रकटीकरण पर्यंत त्यांनी 100 वेळांपेक्षा जास्त वेळा गुडघ्यावर बसून हे वाचलं आहे। हेच त्यांच्या विश्वासासाठी आणि प्रार्थनेवर ठेवलेल्या मोठ्या विश्वासाचं मुख्य कारण आहे। हे बायबल वचन वाचा, ते तुम्हाला दिलासा देईल, धैर्य देईल, बळ देईल, तुमचा विश्वास मजबूत करेल। तुम्हीही यशस्वी होऊ शकता, तुम्हीही आशीर्वादित व्हाल आणि इतरांसाठी आशीर्वाद घेऊन याल। अशा प्रकारे प्रभू तुम्हालाही आशीर्वाद द्यावे। परमेश्वराकडे प्रार्थना करा, प्रभू मी तुझ्या बायबल वचनावर प्रेम करतो, त्यावर विश्वास ठेवतो, ते वाचायला मनन करायला समर्पित करतो। माझ्याशी बोल, मलाही असेच आशीर्वादित करून अनेकांसाठी आशीर्वाद म्हणून वापर। येशूच्या नावाने आमेन आमेन। जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा। दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा।